आज आपण गव्हाच्या पिठापासून खमंग कुरकुरीत अशी तिखट मिठाची पालक पुरी करणार आहोत. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पालकची प्युरी तयार करायची आहे. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मग तो आपण शिजवायला एका भांड्यामध्ये ठेवायचा आहे. तर इथे मी अर्धी पालकची पेंडी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी इतकं घातलेलं आहे आणि ते शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. हे शिजवलेलं पालक थोडंसं गार झालं की लगेच ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. तर आता आपण गव्हाच्या पिठाच्या पालकपुऱ्या बनवण्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी बेसन पीठ घेणार आहे. तर ह्या पिठामध्ये मी सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा आणि 2 चमचे तीळ घालणार आहे. सोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल पूड आणि 1 चमचा गरम मसाला आणि सर्वात लास्टचं आणि महत्त्वाचं कसुरी मेथी यामध्ये आपण घालायची आहे. तुम्हाला जर कसुरी मेथी आवडत नसेल, घातली नाही तरी चालते, पण घातली तर अजून तुमच्या पुऱ्या छान लागतील टेस्टला. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करणार आहे. तर इथं माझं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. तर आता ह्या पिठामध्ये आपल्याला लागणारं हे मोहन ते आपण तयार करूयात. मी 4 चमचे इथे तेल घेतलेलं आहे. छान गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण ह्या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल गरम असल्यामुळं तुम्ही चमच्याच्या मदतीने थोडंसं पीठ वर खाली करून घ्या. पिठामधलं तेलाचं मोहन थोडंसं कोमट झालं की एकसारखं मिक्स करायचं आहे. हे जे तेलाचं मोहन आपण घातलं आहे ते संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे. अशा प्रकारचं पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यामुळं आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात. मी ते सगळ्या पिठाला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण याची कणिक मळून घ्यायची आहे. मग अशी आपण तयार केलेली पालक प्युरी ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा आपल्याला हे जे पीठ आहे जास्त पातळ मळायचं नाहीये. शक्यतो घट्टच मळावं लाटता येण्यासारखं. तर इथं माझं पीठ मळून तयार आहे. ह्याला 10 मिनिटं आपण आता भिजवून देऊयात. तर इथं मी 10 मिनिटं पीठ हे चांगलं भिजून दिलेलं आहे. आता ह्याला अनेकदा आपण एकसारखं करून घेऊया. मळून झाल्यानंतर ह्याचे आपल्याला एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत. आपण चपाती करणार एवढा गोळा घेतो ना, त्या अंदाजाने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. तर गोळे सुद्धा बनवून घेतले आहेत. आता छान पातळ अशी याची चपाती करून घेऊया. गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेतलं आहे, म्हणजे आपली चपाती चिटकू नये म्हणून. तर ह्या गोळ्याची आपल्याला छान पातळ अशी चपाती लाटायची आहे. छोट्याशा भुकेला मधल्या वेळेत खायला छान लागतात ह्या पुऱ्या आणि अगदी झटपट तयार होतात. जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे. मी काट्याचा चमचा घेतलेला आहे. त्या चमच्याने चपातीला छिद्र पाडायचे आहेत. याने आपल्या पुऱ्या फुगत नाहीत, कुरकुरीत होतात. पुरी करण्यासाठी छोटी वाटी घेतलेली आहे. त्याच्या साहाय्याने आपण पुऱ्या करणार आहोत. तर एकसारख्या आकाराच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. इथे पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल जास्त गरम करायचं नाही. जास्त गरम केलं तर पुऱ्या आपल्या जळू शकतात. त्यामुळे मध्यम तेल गरम असावं. छान कुरकुरीत होईपर्यंत पुऱ्या तळून घेऊया. जितक्या कढईत मावतील तेवढ्याच पुऱ्या टाका, म्हणजे कुरकुरीत अशा तयार होतात. तर छान सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ लागत नाही तळायला आणि खायला सुद्धा खमंग कुरकुरीत लागतात. जरा सुद्धा तेलकट होत नाहीत अशी ह्या पुऱ्या. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.